नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडून तुम्ही जर एक्झाम देत असाल, भविष्यात देणार असाल, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। या संदर्भातला जी.आर. आलेला आहे 5 जून 2026 ला। अर्थात या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एमपीएससी मधनं तुमची जर अंतिम निवड मध्ये नाव नाही आलं तर तुम्हाला इथे खाजगी संस्थांमध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो आणि यासाठी एमपीएससी स्वतः आणि शिक्षण विभाग किंवा सरकार स्वतः इथे तुम्हाला मदत करणार आहे। नेमकं काय मदत करणार आहे, कसं असणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। यामध्ये आपण बघणार आहोत निपुण सेतू बद्दल। मागील काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात पण सांगण्यात आलं होतं, पण अजून पक्का असा जी.आर. आलेला नव्हता। तो जी.आर. मात्र आलेला आहे। तुम्हाला मी जी.आर. दाखवतो, त्यामध्ये हा जी.आर. काय सांगतो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। पण तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना फार कमी फी मध्ये प्रॉपर गायडन्स करत असते। त्याचाच एक भागून ग्रुप सी एमपीएससी ची अपकमिंग जाहिरात येणार आहे आणि एमपीएससी गट ब आणि गट के 2027 च्या पण जाहिराती असणार आहे। त्यासाठी तुम्हाला लक्ष बॅच इथे आम्ही अवेलेबल करून देत आहोत। ह्या बॅच मध्ये तुम्हाला ही सगळी टीम, धुरंधरची टीम तुम्हाला शिकवणार आहे, ज्यामध्ये इग्नाइटच्या टीमला तुम्ही ओळख आहात, पण आता तुम्हाला इथे राठोड सर सुद्धा, अभिजित राठोड सर असेल, विशाल लोंढे सर, दीप्ती नायर मॅडम, हे सुद्धा तुम्हाला इथे आता अवेलेबल असणार आहे। ह्या बॅचेस तुम्हाला बघा, मराठी माध्यमच्या 15 जूनला ऑनलाईन बॅच चालू होते, इंग्लिश बॅच तुम्हाला 17 जूनला ऑनलाईन चालू होते आणि तुम्हाला ऑफलाईन सेंटर पण पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी 18, 16 आणि 22 जूनला बॅचेस चालू होत आहे। ह्या बॅचेसचं वैशिष्ट्य असे 1-to-1 काउन्सिलिंग असेल, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स असणार आहे, त्यानंतर पीपीटी स्वरूपातल्या पण नोट्स आहेत। तुम्हाला टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, 1000+ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। स्टेट बोर्डची बॅच तुम्हाला टोटली मोफत आहे, प्लस स्टेट बोर्डच्या तुम्हाला 100+ टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे। काउन्सिलिंग तुम्हाला 1-to-1 असणार आहे, प्लस तुम्हाला जे सिलेक्टेड अधिकारी त्यांच्याबरोबर पण काउन्सिलिंग असणार आहे। हे सगळं एकाच ठिकाणी कुठेच जायची गरज नाहीये। एकदा डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल, एकदा चेक करून घ्या। खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्ट बॅच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। 5 जून 2026 चा जी.आर. आहे। उद्योग, ऊर्जा व कामगार व खनिकर्म विभागाकडून हा जी.आर. आलेला आहे। ह्या जी.आर.चा हेतू काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत, हे लक्षात घ्या, नुसता फॉर्म भरला म्हणून नाही, तर अंतिम निवडीत, आता अंतिम निवड काय पुढे मी तुम्हाला सांगतो, शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी निपुण सेतू या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत ऑलरेडी हे आलं होतं, पण आता अंमलबजावणी कशी करायची, कशी असणार आहे, थोडक्यात आपण बघूया। तुम्हाला जी.आर. कडे मी घेऊन जातो। बघा, हा जी.आर. आहे आलेला। ह्या जी.आर. मध्ये मी तुम्हाला 6 टप्प्यांमध्ये हा जी.आर. तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। बघा, हा पूर्ण जी.आर. पहिले प्रस्तावना आहे, त्यानंतर दुसरा शासन निर्णय झालाय, त्यात काय निर्णय झालाय, त्याची रूपरेषा काय असणार, म्हणजे पात्रता काय असणार आहे, त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला यामध्ये उमेदवारांचा डेटा कसा इथे वर्ग होणार आहे, पोर्टलवरती डेटा गोळा करण्याची, प्रदर्शित करण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे, नंतर हा डेटा गोपनीय राहणार का, आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी सांगितलंय की यासाठी कोण इथे याच्यावरती लक्ष ठेवणार आहे, त्यात समिती कोणती, ते पण त्यांनी सांगितलेलं आहे। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हे पूर्ण प्रॉपर वेने घेऊन जाण्यासाठी मैत्री नावाचं पोर्टल काम करणार, त्याच्याबद्दलची पण माहिती दिलेली आहे। चला, हे सगळे तुम्हाला 6 टप्प्यात माहिती देतो। बघा, त्यातला पहिला टप्पा आपण बघूया, त्या म्हणजे निपुण सेतू का निपुण सेतू प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितलंय आणि 13/4/2026 ला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्यामध्ये पण हा निर्णय घेण्यात आलेला आहे। निपुण सेतू याच्यासाठी आहे की यूपीएससी मार्फत सुद्धा बघा, प्रतिभा सेतू नावाचा एक पोर्टल चालू आहे, ज्याद्वारे यूपीएससीच्या अंतिम निवडीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली नाही त्या विद्यार्थ्यांचा डेटा हा खाजगी संस्थांना, मल्टीनॅशनल संस्थांना उपलब्ध करून दिला जातो आणि ह्या मल्टीनॅशनल संस्था त्या डेटाच्या आधारे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन चांगल्या पोस्टवर करतात। त्याच हेतूने एमपीएससीने आता चालू केलाय, तो म्हणजे कोणता, निपुण सेतू। आणि हा निपुण सेतू जो असणार आहे, हा अंतिम निवड यादीमध्ये स्थान मिळू न शकणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे। सो हा निपुण सेतू चालू होतोय, तर ज्या दिवशी हा जी.आर. आला त्या दिवसापासून हा निपुण सेतू पोर्टल चालू होणार आहे। आता बघूया पुढे 1 बाय 1। त्यातला पुढचा मुद्दा आहे की शासन निर्णय जो झाला तो कोणासाठी झाला। बघा, एमपीएससीच्या विविध परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत, आता अंतिम टप्पा म्हणजे काय, काही एक्झाम मध्ये अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत आहे, काही एक्झाम मध्ये अंतिम टप्पा म्हणजे कौशल्य चाचणी आहे, काही एक्झाम मध्ये अंतिम टप्पा म्हणजे मुख्य परीक्षाच असू शकते, डायरेक्ट सिलेक्शन, जसं की कंबाईन मध्ये मुख्य परीक्षा फायनल यादीत आलेला नाहीये। सो या अंतिम टप्प्यातल्या उमेदवारांसाठी हा निपुण सेतू असणार आहे। पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळू न शकलेल्या राज्यातील गुणवंत उमेदवारांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा, साहजिक हे अंतिम टप्प्यात आले म्हणजे खूप गुणवंत, टॅलेंटेड आहे, सो ह्या उमेदवारांचे हे कौशल्य वाया जाऊ नये यासाठी राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी करून घेण्यासाठी माननीय मंत्रिमंडळाच्या 13/4/26 च्या बैठकीमध्ये निर्णयानुसार उद्योग विभागामार्फत विकसित केलेल्या
एक खिडकी ज्याला आपण मैत्री 2.0 म्हणतो, पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करून निपुण सेतू पोर्टल विकसित करण्यास या धोरणे मान्यता देण्यात येत आहे. आता हे कोण राबवणार आहे तर राज्य शासनाचं मैत्री 2.0 नावाची एक विंडो ऑलरेडी आहे, याच्या मार्फत हा निपुण सेतू राबवला जाणार आहे. याच्या मार्फत ही पूर्ण प्रोसेस राबवली जाणार आहे. म्हणजे थर्ड पार्टी आहे, यांच्या मार्फत फक्त काय खाजगी संस्था आणि एमपीएससी ते उमेदवार यांच्यामध्ये बॉन्डिंग करण्याचं काम मैत्री करणार आहे. लक्षात घ्या. या उपक्रमाची सविस्तर रूपरेषा काय आहे, अटी व शर्ती काय आणि कार्यपद्धती काय ते आपण थोडक्यात बघूया. बघा, तिसरा मुद्दा यामध्ये खाजगी नोकरी कुणाला मिळणार आणि त्यासाठी पात्रता काय असणार. म्हणजे एमपीएससी इथे मदत करते तुम्हाला, पण कुणासाठी पात्रता बघा. पहिले म्हणजे काय, हा उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठे मुलाखत अंतिम टप्पा असेल, कुठे कौशल्य चाचणी असेल, कुठे शारीरिक चाचणी असेल, जी लागू असेल त्याप्रमाणे पोहोचलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांसाठी लागू राहील. मग सर्व कोणते, ज्यामध्ये एमपीएससी राज्य सेवा पण असेल, बरोबर आहे. त्यानंतर कंबाईनच्या पण जाहिराती आता एमपीएससी घेते, कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी, आणि सरळ सेवेच्या पण जाहिराती एमपीएससी घेत असते. सगळ्याच एक्झाम मध्ये अंतिम टप्प्यात गेला पण शिफारस यादीमध्ये, अंतिम निवड यादीमध्ये नाव नाही आलं. साहजिक तुम्हाला माहिती असेल, प्रिलिम झाल्यानंतर मुलांना मेन्स होते, मेन्स नंतर बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू असतो, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू नसतो, फिजिकल असतं किंवा कौशल्य चाचणी पण असते. आता यामध्ये लक्षात घ्या की उमेदवार सपोज प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना 12 पट उमेदवार जातात, मेन्स मधून इंटरव्ह्यू जाताना उमेदवार 4 पट उमेदवार जातात. मग 4 पट, मी उदाहरण घेतलं, 100 जागांसाठी अर्ज लाखांमध्ये आले होते. मेन्सला किती विद्यार्थी गेले, 12 पट म्हणजे 1200 गेले. इथून 4 पट इंटरव्ह्यूला गेले, म्हणजे जागा आहेत 100, 100च्या 4 पट म्हणजे 400 विद्यार्थी आले. ह्या 400 पैकी फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड झाली. मग उरलेले जे 300 विद्यार्थी ते अंतिम यादीमध्ये आले नाही का, कारण अंतिम यादीमध्ये मेरिटमध्ये त्यांना मार्क चांगले नाही पडले. मग 100 सिलेक्शन झाले, मग 300चं काय करायचं, तर ह्यांनी परत पुढच्या वर्षी एक्झाम द्याव्यात. पण ह्या विद्यार्थ्यांना एमपीएससी कडनं आता एक निपुण सेतू नावाचं पोर्टल ओपन होईल. ह्या 300 विद्यार्थ्यांचा डेटा तिथे जाईल आणि खाजगी ज्या संस्था आहेत त्या या विद्यार्थ्यांचं स्किल, यांचं नॉलेजचा वापर करून नक्कीच त्यांच्या कंपनीमध्ये त्यांना जागा देऊ शकतात, अपॉइंट करू शकतात. सो चांगली गोष्ट आहे. हा, पण जेवढे फॉर्म भरतात तेवढे आहेत का, 1 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, एवढे जाणार का नाही, 1200 जाणार का नाही. अंतिम निवडीमध्ये जे विद्यार्थी अंतिम टप्प्यात गेले होते त्याच विद्यार्थ्यांसाठी हे लागू असणार आहे. कालावधी आणि अंमलबजावणी काय असणार आहे, तर हा उपक्रम सदर शासन निर्गमित झालेल्या दिनांकापासून, कधी झालाय हा 5 जूनला निर्गमित झालेला आहे. मग ह्या डेट पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पुढे आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अनिवार्यपणे लागू राहील. दिनांकापासून आयोगाद्वारे पुढे आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांना, म्हणजे ऍड यायला नाही पाहिजे, काहींच्या ऍड येऊन गेलेल्या आहे, अंतिम निकालामध्ये अंतिम निकाल लागणार त्यांना पण लागू असणार आहे. म्हणजे ह्या डेट पासून लागू होणार आहे. कुणाचे रिझल्ट बाकी आहे, कुणाचं मेन्स चालू आहे, कुणाची प्रिलिम चालू आहे, कुणी फॉर्म भरलेला आहे, सगळ्यांनाच लागू असणार आहे. भूतलक्षित तरतूद म्हणजे काय, रेट्रोस्पेक्टिव्ह प्रोव्हिजन म्हणजे काय, मागील एका वर्षात झालेल्या परीक्षांच्या अंतिम टप्प्यातील उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संमतीपत्र प्राप्त झाल्यास आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तांत्रिकदृष्ट्या शक्य झाल्यास अशा उमेदवारांची माहिती देखील या पोर्टलवर समाविष्ट करण्यात येईल. म्हणजे अजून ऍड ऑन त्यांनी केलेले आहे. मागच्या एका वर्षामध्ये काहींचे निकाल लागून गेलेले आहेत. उदाहरणार्थ मी उदाहरण घेतो तुम्हाला, मागच्या वर्षामध्ये बघा एक एक्झाम झाली, फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षामध्ये एमपीएससीचा निकाल लागलाय, एक एक्झाम घेतली एमपीएससीची, कंबाईनची एक्झाम घेतली, कंबाईनची ग्रुप बी ची एक्झाम घेतली, हिचा निकाल सपोज मागच्या वर्षात म्हणजे 2025 ला निकाल लागलेला आहे. सो यामध्ये सुद्धा सपोज असं म्हणूया आपण, जवळपास 300 विद्यार्थी हे जे आहेत ना, हे अंतिम यादीमध्ये आले नाही, मग या 300 विद्यार्थ्यांची संमती घेणार, बाबा तुम्हाला इथे या पवित्र काय म्हणूया आपण मैत्री पोर्टलद्वारे निपुण सेतूच्या ह्या पोर्टलवर तुम्हाला माहिती आम्हाला द्यायची, तुम्ही रेडी आहात का, तुमची संमती आहे का. यांची संमती असेल तर यांचा डेटा हा पूर्ण काय केला जाईल, या निपुण सेतूवरती मैत्रीद्वारे टाकला जाईल आणि याद्वारे भरपूर साऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्या जर अपेक्षित असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके, सो ही एक रेट्रोस्क्रिप्टिव्ह इफेक्ट म्हणतो आपण त्याला. पाठीमागच्या 1 वर्षासाठी पण लागू असतो, इथून पुढे तर आहेच, पण पाठीमागच्या वर्षात सुद्धा असे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा लागू असणार. चांगला निर्णय आहे. नंतर पुढचा मुद्दा बघा, पुढचा मुद्दा आहे की खाजगी संस्थांसाठी उमेदवारांची काय माहिती उपलब्ध असणार आहे.
तर बघा, पोर्टलवर उपलब्ध करायची उमेदवारांची माहिती काय काय. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटू शकतं की मला नाही द्यायचंय, माझी संमती नाही, मला नाही द्यायचं, त्याचं नाही घेणार. पण काय काय माहिती उपलब्ध करणार आहे? खाजगी उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना योग्य मनुष्यबळ निवडता यावे यासाठी उमेदवारांचे खालील तपशील पोर्टलवरती उपलब्ध असतील. काय? उमेदवाराचं पूर्ण नाव आणि जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा विशेष प्रावीण्य असेल, पूर्व कामाचा अनुभव असल्यास संबंधित परीक्षेचे नाव आणि अंतिम टप्प्यात जे काय तुम्ही मुलाखतीला होतात, कौशल्य चाचणीला मिळालेले गुण सुद्धा तुम्हाला इथे पब्लिश केले जाणार आहे. उमेदवाराचा संपर्क तपशील म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल, मोबाईल क्रमांक असेल, केवळ अधिकृत नियुक्त्यांना दृश्यमान म्हणजे ज्या संस्था किंवा ज्या खाजगी संस्था इथे असणाऱ्या पोर्टलवरती त्यांनाच दिसणारे, बाकीच्या संस्था ज्यांनी रजिस्टर केलं त्यांनाच आहे, बाकीच्यांना मिळणार नाही, हे पण त्यांनी सांगितलं. नियोक्ता म्हणजे काय? तर ज्या कंपन्या त्या. पुढचा मुद्दा आहे की उमेदवारांचा डेटा कसा आणि कधीपर्यंत उपलब्ध असणार आहे. डेटा गोळा करण्याची आणि प्रचित करण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे. स्वयंचलित डेटा स्थलांतर होणार बघा, एपीआय इंटिग्रेशन असणार आहे यामध्ये. बघा, एमपीएससी प्रत्येक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या तथापि अंतिम निवड यादीत समाविष्ट न झालेल्या उमेदवारांचा वरील डेटा निपुण पोर्टलवर दरवर्षी आपोआप ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणतो आपण त्याला, द्वारे सुरक्षितपणे स्थलांतरित करेल अंतिम टप्प्यातल्या उमेदवारांचा. दुसरा मुद्दा काय? डेटा दृश्यमानतेचा कालावधी. कधीपर्यंत हा डेटा असणार आहे? तो उमेदवाराचा डेटा आयोगाच्या अन्य परीक्षेत त्याची निवड होईपर्यंत निपुण पोर्टलवर संभाव्य नियुक्त्यांसाठी दृश्यमान राहील. त्यानंतर हा डेटा निपुण पोर्टलवर आपोआप वगळण्यात येईल. एखादा उमेदवार ए नावाचा उमेदवार आहे आणि याचं राज्य कंबाईन म्हणून आपण कंबाईन ग्रुप बी ला सिलेक्शन नाही झालं बाबा, कंबाईन ग्रुप बी ला सिलेक्शन नाही झालं, पहिली एक्झाम त्याने दिली, मग ते अंतिम टप्प्यात सिलेक्शन झालं नाही, त्याचं निपुण पोर्टलवर त्याचं नाव घेण्यात आलेलं आहे, एमपीएससीने दिलंय. ओके, त्याने परत दुसरी एक्झाम दिली फॉर एक्झाम्पल, परत त्यांनी कंबाईन ग्रुप सी दिली, तो इथे कुठे गेलाच नाही, फायनल अंतिम यादीत गेलाच नाही, प्रिलिम्स क्वालिफाईड नाही, तरी पण तो इथे असणार, कारण एका एक्झामच्या अंतिम टप्प्यात होता तो. परत त्यांनी तिसरी एक्झाम दिली, सपोज तिसरी एक्झाम त्यांनी परत ग्रुप बी ची दिली आणि त्याचं सिलेक्शन फॉर एक्झाम्पल सब रजिस्ट्रार म्हणून झालं. जेव्हा त्याचं सिलेक्शन होईल मग तो डेटा त्याच्यावरून काढण्यात येईल. अन्यथा एकदा जर झालं, पुढच्या एक्झामला तुम्हाला सपोज प्रिलिम पास झालो नाही सर, मग माझं त्यात नाव येणार नाही का, तर येईल. तुम्ही एका एक्झामला क्रॅक केलं होतं ना, अंतिम टप्प्यात गेला होता ना, तुमचं नाव राहणार आहे, पुढे तुम्ही नोकरी लागेपर्यंत राहणार आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेतून नोकरी लागली तर तिथून नाव ते काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितलंय. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे, उमेदवारांची संमती घेतली जाणार का? तर सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की उमेदवारांच्या संमतीशिवाय ते पोर्टलवर तुमचा डेटा सेव्ह करणार नाही किंवा शेअर करणार नाही. तुमची संमती घेणार आहे, अनिवार्य असणारी संमती, ज्याला आपण कन्सेंट म्हणतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय करतंय? येणाऱ्या परीक्षेचे फॉर्म भरताना त्यांचा डेटा परीक्षा अंतिम निकालानंतर निपुण सेतू पोर्टलवर प्रकटन करण्याबाबत संमती घेण्यात येईल. फॉर्म भरत असतानाच तुमची संमती घेतली जाणार आहे. तुम्हाला पवित्र झालं माहिती म्हणतात, तुम्हाला या निपुण पोर्टलवरती नाव तुमचं जाऊ द्यायचं आहे की नाही, येस ऑर नो प्रश्न विचारतील, तुम्ही याचं उत्तर दिलं त्यानुसार ते पुढे प्रोसेस करतील. त्यानंतर एमपीएससी कडनं प्राप्त झालेल्या उमेदवारांचे तपशील नियोक्त्यांना त्यांनी दर्शवलेल्या आवश्यक अर्हतेनुसार निपुण सेतू मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. काही कंपन्यांची रिक्वायरमेंट असेल, आम्हाला याच शिक्षणाचा विद्यार्थी पाहिजे, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा स्पेसिफिक टेक्निकल पण लागत असेल काहींना, तर तीही माहिती, एखादा सिव्हिल असेल, एखादा मेकॅनिकल असेल, एखादा AI असेल, एखादा कम्प्युटरचा असेल, ते पण ते त्यानुसार त्या कंपन्यांकडनं मागणीनुसार हा डेटा प्रोव्हाइड केले जाणार आहे. नियुक्त्यांकडून उमेदवारांना नियुक्ती देताना उमेदवारांकडून नियुक्ती स्वीकृतीबाबतचे डिजिटल संमतीपत्र घेण्यात येईल. सपोज ए या विद्यार्थ्याला एखाद्या कंपनीने XYZ कंपनीने सिलेक्शन केलं, तर याची जी नियुक्ती झाली तर नियुक्ती संदर्भात नियुक्तीपत्र डिजिटलाइज ते प्रसिद्ध पण करतील, म्हणजे संमतीपत्र घेण्यात येईल, त्यांच्याकडे घेण्यात येईल. तुम्ही ती स्वीकृती घेतली बाबा, नियुक्ती घेतलेली आहे, संमतीपत्र पण घेण्यात येईल. डेटा गोपनीय राहणार का? हा एक प्रश्न विद्यार्थ्यांचा असू शकतो, तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलंय गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहील याची दक्षता मैत्री पोर्टलच्या IT विंग कडून घेतली जाईल. हा डेटा केवळ मैत्री पोर्टलवर नोंदणीकृत आणि पडताळणी झालेल्या अधिकृत खाजगी उद्योजकांना आणि संस्थांनाच, तसेच शासकीय, निमशासकीय संस्था, मंडळे, महामंडळ यांना रोजगाराच्या हेतूसाठी पाहता येईल. डेटाची कोणत्याही प्रकारची गळती किंवा व्यावसायिक गैरव्यवहार होणार नाही याची तांत्रिक जबाबदारी कोण घेणार आहे? मैत्री पोर्टल घेणार आहे. आता यावरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा एक समिती नेमलेली, ही तुमच्या समोर समिती तुम्ही वाचू शकता. अप्पर मुख्य सचिव, यामध्ये अध्यक्ष, बाकीचे सदस्य
सदस्य यामध्ये नेमलेली आहे. त्यानंतर पुढचं काम आहे ते म्हणजे मैत्री पोर्टल बाबत जबाबदारी आणि कधीपासून चालू होणार आहे. तर अटी आणि शर्ती काय बघा, मैत्री पोर्टल केवळ एक समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. ते तुम्हाला जॉबच दिला असं नाही, फक्त समन्वयक आहे, फॅसिलिटर असणार आहे. उमेदवारांना खाजगी, शासकीय, निमशासकीय क्षेत्रात नोकरी मिळवण्याची कायदेशीर हमी शासन किंवा आयोग घेत नाही. नोकरीचे स्वरूप, वेतन श्रेणी आणि सेवा शर्ती या पूर्णपणे खाजगी उद्योजक, नियोक्ता आणि उमेदवार यांच्यातील परस्पर करारावर आधारित असतील. तथापि वेतन भत्त्यांसंदर्भातील प्रचलित कायदे व नियम नियोक्त्यांवर बंधनकारक असणार आहे. सदर पोर्टल हे खाजगी उद्योजकांच्या सुविधेसाठी असल्याने पोर्टलवर उपलब्ध असलेल्या उमेदवारांची निवड होणे अथवा न होणे हे उद्योजकांसाठी, मैत्री कक्षासाठी अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी बंधनकारक असणार नाही. हे तुम्हाला फक्त मदत करताय पण बंधनकारक नाहीये. मैत्री 2.0 पोर्टलवर निपुण सेतू तयार करून उपलब्ध करून देण्याची कारवाई पुढील 2 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल. 2 महिन्यात निपुण हे रेडी होऊन जाईल सॉफ्टवेअर जे काय असेल ते ऍप, त्याच्यानंतर हे सगळी प्रोसेस चालू होईल असे त्यांनी सांगितलेलं आहे. याचा खर्च ते 26-27च्या आर्थिक वर्षातूनच काढणार आहे. ही जी काय प्रोसेसला निपुण पोर्टल ओपन करायला जे काय खर्च येईल तो ते करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने, मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. सो नक्कीच येणाऱ्या भविष्यात विद्यार्थ्यांना फायदा होईल यात काही शंका नाही. याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत त्या घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्टली बॅचेस परचेस करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.